नमस्कार. आपण आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये जानेवारी 2025 चे करंट अफेअर्स बघत होतो आणि त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे आणि ती पुन्हा अपडेट करेल आणि उद्या टेलिग्रामला मी अपलोड करून ठेवेल. कोणाला बघायचे असतील तर तुम्ही ते एका प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज जानेवारीचे भेटून जातील. तर आपण आपल्या जानेवारीच्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आज बघणार आहोत परीक्षेला जाता जाता हा टॉपिक. ठीक आहे, तर बघा सुरुवात करूया. पहिला पॉइंट आहे MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला 26 जानेवारी 2025 ला 50 वर्ष झाली. 26 जानेवारी 1975 ला स्थापना. ही एक शहर नियोजन एजन्सी आहे. ठीक आहे, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. MMRDA चा फुल फॉर्म लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2025 ला किती 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि स्थापना कधी झाली आहे? 26 जानेवारी 1975 ला स्थापना झालेली आहे. ही एक शहर नियोजन एजन्सी आहे. पुढे बघा, खेलो इंडिया विंटर गेम्सचे आयोजन लडाख आणि जम्मू काश्मीर येथे जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आले. खेलो इंडिया विंटर गेम्स आयोजन कुठे? तर लडाख आणि जम्मू काश्मीर. विंटर गेम्स आहे लडाख आणि जम्मू काश्मीर येथे जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये. भारतात फिडे वर्ल्ड कप 2025 चेस स्पर्धेचे आयोजन करणार आहे, जी 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. पुढचा पॉइंट बघा, पहिल्यांदाच 26 जानेवारी 2025 रोजी 76व्या प्रजासत्ताक दिन संचलनात त्रिसेवा झाकी सादर होणार आहे. झाकीचा विषय सशक्त आणि सुरक्षित भारत आहे, जो लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त ऑपरेशन्सचे प्रदर्शन करेल. छत्तीसगड राज्य सरकारने दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली. नीट लक्षात ठेवा, ही योजना छत्तीसगड सरकारची आहे. कोणती योजना? दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना. 2025 ची पुरुष इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा विजेता विक्टर ॲक्सल्स, जो डेन्मार्कचा आहे, आणि 2025 ची इंडिया महिला बॅडमिंटन स्पर्धा विजेती आहे एन से यॉंग, दक्षिण कोरिया. पुढे बघा, पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन गांधीनगर गुजरात येथे 27 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले. भारत 2036 ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. ठीक आहे, भारत 2036 ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे आयोजन बघा, मी सुरुवातीला जर चुकीचं वाचलं असेल तर ते करेक्ट करून घ्या. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन गांधीनगर गुजरात येथे 27 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले आणि भारत 2036 ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय मिलेट्स फेस्टिवल 2025 कर्नाटक या राज्यात पार पडले. अतिशय महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल मिलेट्स फेस्टिवल 2025 कुठे? कर्नाटक या राज्यात पार पडलेला आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा 10वा वर्धापन दिन साजरा केला. 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. पुन्हा वाचते बघा, बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या योजनेचा कितवा 10वा वर्धापन दिन कोणी सेलिब्रेट केला? तर महिला व बाल विकास मंत्रालयाने. आणि ही योजना कधी स्टार्ट झाली होती? तर 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे ही योजना सुरुवात करण्यात आली होती. पुढे बघा, मॉरिशसचे जल सर्वेक्षण INS सर्वेक्षक या भारतीय नौदलाच्या जहाजाने केले. मॉरिशसचे जल सर्वेक्षण INS सर्वेक्षक या भारतीय नौदलाच्या जहाजाने केले. चीनने जगातील सर्वात लांब बोगद्याचे अनावरण केले. त्या बोगद्याचं नाव काय आहे? तियानशान शेंगली बोगदा. लांबी 22.13 किलोमीटर. उद्या असं जर विचारलं तियानशान शेंगली नेमकं काय आहे? तो बोगदा आहे. त्याच्यानंतर तियानशान शेंगली हा बोगदा कुठे आहे? तर चीन, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, अजून कोणते जे कन्फ्युजन करणारे देश असतील ज्याच्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो असे नाव देऊ शकतात, तिथे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. हा बोगदा कोणी बांधलेला आहे?
तर चीनने जगातील सर्वात लांब बोगद्याचे अनावरण केले ना, तियानशान शेंगली बोगदा, आणि लांबी लक्षात ठेवा 22.13 किलोमीटर. पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ठीक आहे, पॅरिस करार आणि WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय. 2025चा कीर्तिचक्र पुरस्कार मेजर मंजित नाईक दिलावर खान यांना जाहीर झाला आहे. 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिलेच राज्य आहे. तारीख लक्षात ठेवा, 27 जानेवारी 2025. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. आंध्र प्रदेशच्या एतिकोप्पका खेळण्यांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष स्थान मिळाले. एतिकोप्पका खेळण्यांना 2017 मध्ये भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जानेवारी 2025 मध्ये WHO ने जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे. कोणत्या देशाला? जॉर्जिया या देशाला. कोणी घोषित केलं? तर WHO ने, की तो मलेरिया मुक्त आहे म्हणून. झारखंडला निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. टाटा मोटर्स पोइमा ट्रक संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणार आहे. हे जेव्हा आपण पहिल्या घटना बघितल्या होत्या त्याच्यात हे आपलं ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. पुढे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16,300 कोटी रुपयांच्या खनिज मोहिमेला मंजुरी दिली. 2025 मधील सिनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिलांच्या सिंगल्सचे विजेते मनुष शाह आणि दिया चितळे. पुन्हा वाचते, 2025 मधील सिनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिलांच्या सिंगल्सचे विजेते मनुष शाह आणि दिया चितळे. UAE या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले. थीम काय आहे? हातात हात. समुदाय वर्ष कोणी घोषित केलं? तर UAE या देशाने. ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे विकसित केले जाणार आहे. हा पण पॉइंट आपला पहिल्या घटनांमध्ये झालेला आहे. द वर्ल्ड आफ्टर गाझा पुस्तकाचे लेखक कोण? तर पंकज मिश्रा. द वर्ल्ड आफ्टर गाझा, पंकज मिश्रा. हाऊ इंडिया स्केल्ड मीट G20. बघा, हे पुस्तक कोणाचं आहे? तर अमिताभ कांत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय? हाऊ इंडिया स्केल्ड मीट G20. अमिताभ कांत. नंतर वार्षिक शिक्षण स्थिती अहवाल म्हणजे असर 2024 म्हणजे प्रथम संस्थेद्वारा जो रिपोर्ट काढला जातो, प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालानुसार ग्रामीण भारतातील साक्षरता आणि अंकगणित सुधारले आहे. ठीक आहे. आसामची दुसरी राजधानी दिब्रुगड म्हणून घोषित करण्यात आली. आसामची दुसरी राजधानी कोणती? दिब्रुगड म्हणून घोषित करण्यात आली. आधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेड INS तुशील रशियाकडून भारताला मिळाली आहे. अत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेड INS तुशील रशियाकडून भारताला मिळाले आहे. जम्मू काश्मीर सरकारने चिनार वृक्षाचे जिओ टॅगिंग व मॅपिंग करून प्रत्येक वृक्षाला एक अद्वितीय आधार क्रमांक दिला आहे. कोणी? जम्मू काश्मीरने. कोणत्या वृक्षाला? चिनार वृक्षाला. ठीक आहे. इस्रोचे अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत 14 दिवसांसाठी AX4 चे पायलट असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणार ते पहिले भारतीय आहेत. ठीक आहे. सध्या न्यूजमध्ये पण आहे शुभांशु शुक्ला. सेबीने तांत्रिक अडचणीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी इस्पॉट ISPOT नावाचे वेब आधारित पोर्टल सुरू केले आहे. बघा, सेबीने तांत्रिक अडचणीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी ISPOT नावाचे वेब आधारित पोर्टल सुरू केले आहे.
MSMEंना कर्ज हमी देण्यासाठी सरकारने सामायिक क्रेडिट हमी योजना सुरू केली. जानेवारी 2025 मध्ये इकोवॉस ECOWAS समूहातून माली, बुर्किना फासो आणि नायजर यांनी 3 देशांनी माघार घेतली. या 3 देशांनी माघार घेतली. बघा, जानेवारी 2025 मध्ये ECOWAS समूहातून माली, बुर्किना फासो, नायजर या 3 देशांनी माघार घेतली. बघा, आपण ECOWAS बघून घेऊ. ते काय आहे? स्टँड्स फॉर इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट. इट इज अ रिजनल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल युनियन ऑफ कंट्रीज इन वेस्ट आफ्रिका. नीट लक्षात ठेवा, वेस्ट आफ्रिका. Established in 1975 to promote economic integration and development among its member states. ठीक आहे, त्याचे आपण बघून घेऊ. हे बघा, वेस्ट आफ्रिकेचा हा मॅप आहे आणि कोणते कोणते देश त्यांनी सदस्यत्व सोडलं किंवा माघार घेतली. तर हे बघा, बुर्किना फासो, माली आणि नायजर. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा आणि आपण जे इस्पॉट कुठे गेलं, हे जे पोर्टल पाहिलं त्याचा फुल फॉर्म बघून घेऊ. तो फुल फॉर्म बघा काय आहे? इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस. बघा, I फॉर इंटिग्रेटेड, S फॉर सेबी आणि पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस. हा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. पुढे बघा, हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे भारताची पहिली पॅरालाइडिंग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे भारताची पहिली पॅरालाइडिंग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. गुजरातने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले. नाव काय? इंडलँड मायग्रो गुनेरी, जे कच्छच्या इथे आहे, कच्छमध्ये. ठीक आहे, गुजरातने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले. नाव इनलँड मँग्रोव गुनेरी. अनुजा लघुपटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले. लक्षात ठेवा, अनुजा लघु चित्रपटाला. BCCIचा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्सने 62 तास 6 मिनिट स्पेस वॉक करून विक्रम केला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण भाग 1 बघितला आहे. कसला? जानेवारी महिन्यातील परीक्षेला जाताचा. धन्यवाद.